असे 2 मुवमेंट्स आले की एकदम माइंड एकदम बोलतो ना फ्रेश झालाय. म्हणजे सगळ्यात पहिला पण आता केटी लागली म्हणून डिप्रेशन मध्ये जाऊन हॉटेल डिप्रेशन 13वीला केटी लागली म्हणून डिप्रेशन मध्ये जाऊन येणे हॉटेल मॅनेजमेंट घेतला. बाहेर असली गरमी आहे ना. आईस्क्रीम फक्त 10 मिनिटं झालेत बाहेर आहे तरी पण ऑलमोस्ट मेल्ट झालंय. कधी कधी अशी सकाळी सकाळी पण धावपळ होते या धंद्यामध्ये. जे पण धंदा करत असतील त्यांना तर ऍक्च्युली गोष्ट माहितीच असेल. त्या स्टार्टअप मध्ये ब्रो हालत खराब होते कधी कधी. सर्व सामान तर घेतलंय, पाणी मिल्क डेली प्रमाणे मॅडम आहेत आणि आमचं एक पार्सल आलंय. तर शॉपवरती जाऊन ओपन करू. ओपनच केलेलं आहे, बघू. मी नाही बघितलं अजून. काय काय आहे सर? प्लेट्स. ओके, कस्टमर वाढलेत ना म्हणून प्लेट्स पण वाढवले आम्ही. जस्ट नाव पोचलो आहे आम्ही. अजून सेटअप पण नाही झालं आहे. जस्ट सगळं सामान बाहेर काढून ठेवतो आहे आणि पहिलीच हॉट कॉफीची ऑर्डर आली आहे. आणि ते जे कस्टमर्स आहेत ना ते खास ह्याच्यासाठीच येतात इकडे. त्यांचं काम दुसरं असतं पण या साईडला येतात तर हॉट कॉफी पिऊन नेहमी जातात. पार्सल आलं आहे. प्लेट्स मागवल्यात आम्ही. म्हणजे आता बऱ्याच प्लेट आहेत ना, गर्दीच्या टायमाला काही जणांनी काही अतिहुशार लोकांनी टाकले आमच्या कचऱ्याच्या डब्यात. नंतर कळालं आम्हाला. आता आल्यात त्या पण जरा जास्त मोठ्याच आल्यात, बट ठीक आहे, चालून जाईल. कालच्या रसमध्ये तर रसपोळी एक्झॉस्ट झाली की ना, की रात्री मी डेली मोस्ट काय करतो 12-12:30 पर्यंत सर्व करून आंघोळ वगैरे करून एडिटिंगला बसतो. 2-3 वाजेपर्यंत करतो आणि मग झोपतो. काल तर असं झालं, आंघोळ वगैरे केली, जेवतो आणि जसं बेडवरती पडलो ना डायरेक्ट एडिटिंग पण झालीच आहे. आत्ताच बसलोय आणि आत्ताच एडिटिंग चालू केली. आता पण आहे आजचा ब्लॉग, कालचा मिनी ब्लॉग आहे आणि फुल ब्लॉग आहे. तो आता एडिट करायला बसतोय. बाकीचं काम आता पण आम्ही करते. त्या सगळ्या गोष्टी पण आहेत. जेव्हा तुम्ही बिझनेस करताय, कंटेंट क्रिएशन करताय, स्वतः सर्व महिनेच करताय, कसा ना कसा टाइम काढून या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. कारण का या केलं तरच मार्केटिंग होईल, सगळ्या गोष्टी आहेत. एवढं वाटतं तेवढं इझी नाही. मला पण स्टार्टिंगला वाटायचं काय व्हिडिओ तर काढतायत टाकतायत, बट बाई नॉट इझी. जे पण करतायत, कोण करत असतील, तुमचे मित्र मैत्रिणी पण असतील, त्यांना सपोर्ट करा. असं नाही की त्यांच्या सपोर्टमध्ये त्यांच्यासोबत काम करायला लागेल, बट कमीत कमी लाईक शेअर काहीतरी त्यांच्या व्हिडिओला करा. तर मग त्यांना खूप बरं वाटेल. कारण का ह्याच्या मागची मेहनत आहे ना, बिझनेसचे हे सगळं फूड बनवण्याचं पण डबल आहे. व्हिडिओ बोलणं, खाणं. सो बघा, ट्राय करा. आता घरी आलो आहे. आपला पास्ता आणि कॉर्न वगैरे सर्व घ्यायचं होतं, बाकी मटेरियल. अनगा फुल खतरनाकवाला काहीतरी विषय बनवते वाटतं. बघूया आल्यावरती काय सरप्राईज आहे. एवढं दिसतंय मला आणि वास येतोय चिकनचा. प्रॉन्स आहे, वा वा वा, मग मजाच येणार आहे. आणि आपला चालू आहे तारक मेहता विषय, फिक्स आहे. त्यांना सामान तर घेतलं आहे पण एवढी घाणेरडी गरमी आहे म्हणून आता पनीसाठी ना आपण, गरमी असली होती ना म्हणून विचार केला आपण चमच खाऊया. तर पनूसाठी आता घेऊन चाललो आहे. लाईक ती खुश होणार आहे ती. बाई तिला चमच म्हणजे आवडतो, खूप आवडतो. त्यातमध्ये ते काला कट्टा फ्लेवर. विचार केलेला पनूला चमच देऊन सरप्राईज करेल, पण त्या चमचचा झाला सरबत. आता काला कट्टा सरबत पी पण. होय, काला कट्टा सरबत पी. शियर्स टू गरमीचं टेम्परवरी सोल्युशन. बचपन की याद आहे. आता दुपार झाली आहे ऑलमोस्ट. आम्ही पास्ता तुम्ही बघू शकता एवढा बॉईल करून ठेवला आहे. जेव्हा स्टार्ट केलेला पास्ता तेव्हा आम्ही या स्टोपामध्ये याच्यापेक्षाही कमी क्वांटिटीमध्ये आम्ही सर्व करायचो. म्हणजे एवढा बॉईल करून ठेवायचा आणि कधी कधी तो सुद्धा फेकायला लागायचा. कारण का लोकांना माहितीच नव्हतं, बऱ्याच जणांना पास्ता भेटतो किंवा स्टार्टिंगला आमच्याकडनं कधीतरी ओव्हर कुक व्हायचा, सगळ्या गोष्टी व्हायच्या. बट आता परफेक्टली बरेच जण येतात फक्त पास्त्यासाठी येतात. सो त्यानंतरला हा एक टप पूर्ण भरून चालू केला. बट आता असं झालं आहे की हा टपसुद्धा संपतो आणि काल तर असं झालं की हा जो एक्स्ट्रा करून ठेवतो अजून तो सुद्धा पूर्ण संपला.
आजसुद्धा हे दोन्ही आम्ही आता बॉईल करून ठेवलेत. आता घरी चाललो आहे. लेट्स सी आज सोल्ड होतो आहे की राहतो आहे हे तुम्हाला रात्री एंडला सांगतो मी. शॉपवर पोचलो आहे आता आणि निघताना पण आम्हाला दुपारी लास्ट ऑर्डर पेरी पेरी मॅगीचीच होती आणि आतासुद्धा पेरी पेरी मॅगीचीच पहिली ऑर्डर आहे. आणि ही मॅगी स्पेशली ते लोकांसाठी आहे ज्यांना ना स्पायसीसोबत थोडंसं सॉल्टी पण आवडतं. लाईक मसाला थोडा सॉल्टी टाईप असतो पेरी पेरी ज्यांना माहिती आहे. सो स्पायसीसोबत दोघांचं कॉम्बिनेशन ॲक्च्युली खूप मस्त आहे. पण ज्यांना खरं सांगतो स्पायसी आणि टँगी बोलतो सॉरी सॉल्टी फ्लेवर असे आवडतो ना त्यांनी मस्ट ट्राय मॅगी. सकाळी जेव्हा आलो ना दोघं आमचा दोघांचा एकच विषय झालेला की आता बरेच दिवस झाले आपण कुठे ब्रेक नाही घेतलाय. लास्ट एक ट्रिप 2 महिन्याआधी आय थिंक सो केलेली आम्ही. त्याच्यानंतरला आता कुठेतरी प्लॅन करायचं तर आपण जाऊया असं आमचं चाललेलं. आणि मग दुपारी सर्व काम करून आम्ही घरी गेलो. बोलतात ना की एकदम रिफ्रेशमेंट आता असं झाले की यार असे 2 मुवमेंट्स आले की एकदम माइंड एकदम बोलतात ना फ्रेश झालाय. म्हणजे सगळ्यात पहिला मुवमेंट असा होता की आता दुपारी घरी मी एडिटिंग करत होतो आणि मी विचार करतोय की थ्रेड्स विथ टीपी जो आमचा कपल पेज आहे तर त्याच्यासाठी काय असं कंटेंट करू शकतो की थोडं हेल्प होईल. कारण का आता मॅगी पॉईंटचं तर बरोबर आमचं शेड्यूल चाललं आहे. जर्नीचे व्हिडिओज आहेत, फुल व्हिडिओज आहेत, फनी व्हिडिओज मध्ये टाकतोय. तर थ्रेड्स विथ टीपीसाठी पण काहीतरी करावं अशी खूप म्हणजे डोक्यात प्लॅनिंग होती. आणि बरेच दिवस सबस्क्रायबर आमचे जे होते ते 47 वरती अटकलेले होते. फक्त 47 होते. 3 काय 2 महिने झालेत अकाउंट ओपन करून. आणि जे पण 40 आलेले त्यातले जे आधीच आलेले आणि त्याच्यानंतर हळूहळू वाढले. काल मी डोक्यात विचार करत होतो काल आणि आज सुद्धा की थ्रेड्स विथ टीपीला काय करता यावं. आणि सडनली मी जाऊन बघतोय तर आपले टोटल 500+ म्हणजे एका रात्रीत 450 सबस्क्रायबर आपले गेन झालेत. छोटी गोष्ट नाही आहे आमच्यासाठी तरी की एका रात्रीत एवढं डायरेक्ट लिटरली 47 असते. मी जेव्हा ओपन केलं 49 तर मी बोललो 49 असेल. मी स्क्रोल करतोय परत रिफ्रेश करतोय की खरंच 490 आहे. आणि आता आम्ही शॉपवरती येईपर्यंत 500+ झालेले आहेत. खूप म्हणजे खूप भारी होतं. मी आता पनूला सांगितलं ती पण एकदम खुश झाली. आणि ते पण मग स्वामींमुळेच फक्त की एक आमची रील आय थिंक टाकलेली ही खूप चांगली व्हायरल गेली आणि याच्यावरनंच बहुतेक सगळे फॉलोअर्स आले असतील. थँक्यू त्या सर्वांना ज्यांनी फॉलो केलाय आणि ज्यांनी नसेल केलं तर नक्की करा. यावरती आम्ही पुढे जे आमचे ट्रॅव्हल जर्नी असतील किंवा आमचे फनी मुवमेंट्स असतील ते आम्ही या चॅनलवरती अपलोड करणार आहे. आणि तसंच सेकंड मुवमेंट आहे तो असं सांगू सेकंड मुवमेंट जो आहे तो असा आहे माझ्यासाठी की घरी गेलो आणि दुपारी मी तुम्हाला सांगितलेलं की आज अनघा आमच्यासाठी मस्तपैकी काय प्रॉन्स बिर्याणी वगैरे असं बनवणार आहे. आणि मी पण फुल तावात प्रणालीला पण बोललो दुपारी बाई लवकर काम करून जाऊ मला ती खायची आणि खाऊन मस्तपैकी जरा 1 तास झोपायचं आहे. तर तेव्हा तर आम्हाला पण माहित नव्हतं घरी ना तिला माहित होतं की तिचा आज रिझल्ट आहे. आणि मी दुपारी तो व्हिडिओ काढला घरी आलो शॉपवर आलो रिटर्न गेलो होतो. माझे पप्पा मला बोलतात की अरे खूप भारी तन्मय काहीतरी पार्टी तुला द्यायला लागणार असं. तर मी बोललो का बाय बिर्याणी बनवते म्हणून. बोलतात नाही तिचा रिझल्ट लागला आणि ती पास झाली आहे. लाईक ती हॉटेल मॅनेजमेंट करत होती. तिची डिग्री कंप्लीट झाली आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट मला आता शॉपवर आल्यावर तिने सांगितली की ती कॉलेजमध्ये सगळ्यात पहिली आली आहे. भाई एकदम खतरनाक विषय आहे की आता हिचे जे सोबतचे असतील ते सगळे वाटतं नसतील अभ्यास करत बट हिचं फर्स्ट डे ना आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि खरंच कॉंग्रॅच्युलेशन बाय. आपण खूप मस्त मोठी पार्टी करणार आहे यासाठी. अँड प्रणाली तुला पण कॉंग्रॅच्युलेशन आपला थ्रेड्स विथ टीपी 500+ झालाय. बाय सेलिब्रेशन साठी आता गाणं लावलंय. हा बाय विदाउट केटी म्हणजे आम्ही जेव्हा पण आता म्हणून डिप्रेशन मध्ये जाऊन भाई डिप्रेशन 13वेला केटी लागली म्हणून डिप्रेशन मध्ये जाऊन येणे हॉटेल मॅनेजमेंट घेतलं आणि या डिप्रेशनचा आज पहिले हे येऊन दाखवलाय. हा डिप्रेशन प्रत्येकाच्या लाईफ मध्ये यावा. हा आता पप्पा खूप मोठी पार्टी देणार आहेत. पप्पांकडनं पार्टी घ्यायची आम्हाला की बाई खूप हार्ड विषय झालाय आमचा आणि पार्टी करणारच. खूप भारी पार्टी असणार. तुम्हाला आमच्या कुठल्या तरी ब्लॉग मध्ये बघेल दिसेलच अर्धवटच दाखवणार आम्ही. वेट अँड वॉच. काल आमची तयारी नीट झाली नव्हती तर आल्या एवढा गोंधळ झाला आणि कस्टमर एकाच टायमाला 7-8 जण येऊन वेगवेगळे ऑर्डर्स देत होते. आज आम्ही टायमावरती पोहोचलो आहे. सगळी तयारी दुपारी करून गेलो
आणि आता सॉन्ग ऐकतोय फक्त 1 तासामध्ये फक्त 2 ते 3 2 ते 3 ऑर्डर्स आल्यात. म्हणजे इझिली मस्तपैकी आपल्या प्रेफर करून दिल्या. आता काय माहिती तुफानच्या आधीची शांतता आहे की नाही माहिती नाही, पण जे पण असेल तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे दाखवतो. लास्ट ऑर्डर आहे टिक्की स्पेशल मॅगी अँड तंदूर मॅगी. आपले दोन्ही पण स्पेशल आयटम्स मॅगीमधले. लास्ट ऑर्डर हीच आहे आता. आता वाइंडअप पूर्ण झाला आहे. पूर्ण सेटअप आत घेतलेला आहे. आणि तुम्हाला जसं बोललेलो की आम्ही पास्ता आता हा एक टप आणि हे बॉईल करून ठेवतो. बरेच जण बोलतात की अजून करून ठेवा, बट बघा आज एवढा क्राऊड नव्हता, सो हा तर संपला आहे, हा थोडा बाकी आहे. तर हेच रिझन आहे की आता 3 किलोच्या हिशोबानेच करणार. आणि जर लवकर संपला, जर कोण थांबू शकतं तर त्यासाठी आपण परत बॉईल करू. आणि अशा प्रकारे आज दिवसाचा एंड करतो आहे. सो लवकरच तुम्हाला बायचा पण जे सक्सेसफुल झाली आहे ती चांगल्या आहे. आता तर हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री आहे आमच्याकडे आहे. आता तर तुम्ही विचार करा थोड्या वर्षांनी काय होईल काय नाही. आणि लवकरच अजून बऱ्याच गोष्टी चेंजेस होणार आहेत. सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आतासाठी गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.